चिमुकलं जग भाग 6. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. घराची गेलेली रया आता पुन्हा नव्याने खुलते आहे हे पाहून विश्वराजांना अतिशय आनंद होत होता. गिरीश सुद्धा आता कामाच्या बाबतीत सिरियस झाला होता. घर स्वच्छ झाल्यानंतर जेव्हा सगळ्यांनी घरात प्रवेश केला तेव्हा नूतनताईंना तर अगदी भरून आलं. या घरी त्यांचं फार येणं जाणं राहणं नव्हतं, पण तरीही गाव आणि गावचं घर म्हटलं की आपुलकी असतेच. काय हो वाघमारे, अजून किती दिवसात घर चकाचक करून देणार आहात? विश्वराजांनी प्रश्न विचारला. आता थोडी जास्त माणसं लावून 4-5 दिवसात देऊन टाकतो साहेब. काय आहे, पडझड बरीच झाली आहे म्हणून जास्त वेळ लागतोय, पण तुमच्याकडून जास्त पैसे घेणार नाही. नाहीतर सत्यजित काका ओरडतील आम्हाला. पण 2 शिफ्टवर मजूर लावले तर त्यांची मजुरी मात्र द्यावी लागेल. वाघमारे असं म्हणताच विश्वराज म्हणाले, खरंच वाघमारे, तुम्ही पैशांची काळजी करू नका. अहो, एवढ्या कमी दिवसात तुम्ही एवढी छान व्यवस्था करून दिली आहे ना, की तुमच्यावर पूर्ण विश्वास बसलाय आमचा. कधी एकदा या घरात येऊन राहतोय असं झालंय आम्हाला. बोलणं करून मग विश्वराज सत्यजितांच्या घरी आले. घरी आल्यानंतर विश्वराजांनी घर किती छान झालंय याचं रसभरीत वर्णन करून सांगितलं. सत्यजितांना पण आनंद झाला. संध्याकाळी घराबद्दलच गप्पा चालल्या होत्या. अहो, इथे आपण गॅस सिलेंडर तर घेऊया, पण मला एक चूल सुद्धा हवी. नाही का ग आनंदी? अगदी बरोबर काकू, चूल तर हवीच. गिरीश म्हणाला, मला खरं तर वायरचे झाडाला लटकणारे झोके लावून घ्यायचे होते, पण आमच्या अंगणात तर झाडच नाहीत. पुढे आनंदी म्हणाली, काकू, मी काय म्हणते, आपण इथे समोर एक छज्जा बांधून इथे असा चौथरा बांधून घ्यायचा का? तिने नूतनताईंना विचारलं. कशाला? इथे कुणाला भाषण द्यायचंय? तिची मस्करी करत गिरीश म्हणाला. गिरीश, जरा गप्प राहशील? बेटा आनंदी, काय कल्पना आहे तुझ्या मनात, मला सांग, विश्वराजांनी प्रेमळपणे विचारलं. गिरीशने आपली खिल्ली उडवली आहे, त्यामुळे आपली आयडिया पसंत पडणार नाही असा विचार करून मग आनंदी म्हणाली, काही नाही काका, जाऊ देत. माझ्या मनात आलं ते पटकन बोलून गेले. असू देत. मला सांग, काय डोक्यात कल्पना आहे तुझ्या? तू गिरीश मूर्ख आहे, त्याच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. विश्वराज म्हणाले, तशी काही खास नव्हती काका, पण वरती असा छज्जा बांधून घेतला आणि खाली चौथरा केला की आपण इथे डायनिंग टेबल ठेवू शकतो. मग तुम्ही जेव्हा जेव्हा इथे याल तेव्हा तेव्हा आपण सगळे मिळून इथेच जेवण करू. पण गिरीश म्हणतो ते बरोबर आहे, उगीच कशाला? आनंदी म्हणाली, नाही, अगदी उत्तम कल्पना आहे. तू म्हणतेस ना, तसंच करू. विश्वराजांनी तिचा मुद्दा उचलून धरला. आनंदी, अजूनही तुझ्या मनात काही असेल तर सांग बेटा. किचन कसं करायचंय त्याच्या सुद्धा आयडिया दे. आपण दोघे मिळून छान घर सजवू. नवीन बेड, त्यावर बेडशीट, पडदे घेऊ. तू माझ्याबरोबर येशील ना खरेदीला? नूतनताईंनी विचारलं. येई ना काकू, नक्की येईल, आनंदी म्हणाली. अहो, मी काय म्हणते, एकदा का घराचं रिनोव्हेशन झालं की घरात सत्यनारायणाची पूजा आणि वास्तुशांती सुद्धा करून घेऊया. वाघमारे म्हणाले आहेत ना, आणखी 5-6 दिवसात होईल सगळं. मग येत्या शनिवारी पूजा ठेवू आणि तेव्हाच शिरीषला पण बोलावून घेऊ. बायकोचं म्हणणं विश्वराजांना अगदीच पटलं. तू म्हणशील तसं, असं म्हणत त्यांनी नूतनताईंच्या म्हणण्याला दुजोरा दिला. विश्वराजांना आपल्या कामाची आणि ऑफिसची चिंता लागून राहिली होती. तसं देशपांडे आणि शिरीष होते, पण अनेक कामं पेंडिंग होती. शिरीष न चुकता कामाच्या अपडेटचा ईमेल करतच होता आणि काही सूचना द्यायच्या झाल्या तर विश्वराज सुद्धा तशा त्याला त्या देतच होते. पण तरीही आता आठवडा उलटून गेला होता, त्यामुळे आता तिकडची चिंता वाटू लागली होती. माणसाचं मन तरी कसं असतं, आपण तिकडे होतो तेव्हा इथल्या घराची काळजी वाटत होती. आता हे घर छान व्हायला लागलंय तर तिथल्या घराची आणि ऑफिसची काळजी वाटायला लागली आहे. शिरीष एकटा कसा हँडल करत असेल याची सुद्धा त्यांना काळजी वाटत होती. पण काही का होईना तो कामात रमलाय. त्या प्रेम प्रकरणातून थोडा का होईना विचलित होऊन कामाकडे फोकस करतोय ही चांगली गोष्ट होती. प्रत्येकाला सावरायला थोडा वेळ हवा असतो आणि शिरीषलाही तो द्यायला हवा. विचार करत असतानाच त्यांचा मोबाईल वाजला. जैन सरांच्या मॅनेजरचा पंढरीचा फोन होता. हां, गुड मॉर्निंग पंढरी, काय म्हणताय? सर, एक महत्त्वाची बातमी द्यायची होती. काही सिरियस? काळजीने विश्वराजांनी विचारलं. खरं सांगायचं तर ही बातमी बाहेर कुठेच पोचता कामा नये अशी जैन सरांची ताकीद होती. पण आपला सुद्धा इतक्या वर्षांचा घनिष्ठ संबंध आहे. शिवाय जैन सरांकडची नोकरी तुमच्यामुळेच मला मिळाली, तेव्हा तुमचे उपकार मी कसे कसे विसरू? आणि म्हणूनच त्या विश्वासावर एक महत्त्वाची बातमी देतोय. पण प्लीज ही बातमी ऑफिशियल सर्कलमध्ये कुठेच बाहेर पडली नाही पाहिजे, एवढी काळजी घ्या.
कारण जैन साहेबांनी त्यांच्या जवळच्या फॅमिली मेंबर्स व्यतिरिक्त ही बातमी फक्त मलाच दिली आहे. पंढरी खूप काही बोलत राहिली. हे पहा पंढरी, तुम्ही बिनधास्त बोला आणि विश्वास ठेवा, ही बातमी माझ्या व्यतिरिक्त बाकी कुणाला समजणार नाही. विश्वराजांनी दिलासा दिल्यावर पंढरी बोलू लागले. ओके सर, जैन सरांनी मुलीचा साखरपुडा ठरवलाय. येत्या शनिवारी आहे. अर्थात ती मनापासून तयार नसणारच, पण जैन साहेबांनी खूप फोर्स केलाय, त्यामुळे तिला नाईलाजाने तयार व्हावंच लागलं. अच्छा, याची थोडीफार कल्पना होती मला पंढरी, पण जैन साहेबांनी असं करायला नको होतं. मुलीच्या मनाचा तरी विचार करायचा निदान. अहो, लग्न म्हणजे काही खेळ नाही. असंच मनाविरुद्ध करून दिलं आणि मग पुढे ती खुश राहिली नाही तर काय करणार? ती आनंदी नसेल तर मग सगळ्या पैशाचा उपयोग तरी काय? विश्वराज असं म्हणताच पंढरी पुढे बोलू लागले. अगदी हेच ते म्हणाले, पण त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता. ते म्हणाले, मला फक्त माझी खुशी आनंदी व्हायला हवी आहे, पण तिला तिचा आनंद कशात आहे तेच कळत नाही. भावनेच्या भरात आपल्याला एखादी व्यक्ती आवडते, आपण प्रेमही करू लागतो, पण आयुष्य तेवढंच नसतं. खूप उतार चढाव, चढाओढ, सुखदुःखांनी तडजोडींनी भरलेलं असतं. खुशीला कळत नाहीये नेमका तिचा आनंद, तिचं सुख कशात येते. अहो, एखाद्या व्यक्तीबरोबर 2 तास आनंदाने घालवणं आणि आयुष्यभर त्याच्याशी संसार करणं यात खूप फरक असतो. आम्ही लोक जैन आहोत. मांस मटण सोडा, कांदा लसूणसुद्धा खात नाही. आमचं सगळं जेवण शुद्ध तुपात असतं. तेलाच्या फोडणीचा तिला वास जरी आला तरी तिला ठसका येतो. अशा कल्चरमध्ये वाढलेली मुलगी इतर कोणत्या कल्चरमध्ये कशी ॲडजस्ट होईल? घरच्यांसाठी तिला मन मारून जगावं लागेल किंवा मग तिच्यासाठी तिच्या नवऱ्याला. आणि ही तडजोड दोघांनाही आयुष्यभरासाठी खूप भारी पडेल. प्रेम आंधळं असतं, म्हणून प्रेमात पडायच्या आधीच डोळसपणे विचार करायचा असतो आपला, आपल्या अवतीभवतीच्या परिस्थितीचा. आज कदाचित खुशीला माझा राग येईल, पण कुणाल चांगला मुलगा आहे. त्याचं आणि आमचं कल्चर एक आहे. ती त्याच्याबरोबर खूप आनंदाने राहील, खात्री आहे मला. पण पंढरी, मन मोकळेपणे तुमच्याकडे बोललो, ही बातमी बाहेर कुठेच कळून देऊ नका, असंही ते म्हणाले. बस साहेब, एवढंच सांगायचं होतं. तुम्ही सुद्धा आता शिरीष सरांची काळजी घ्या. त्यांची काळजी वाटली म्हणून फोन केला. पण पुन्हा एकदा सांगतो, ही बातमी बाहेर पडता कामा नये हं. ठेवतो मी फोन, असं म्हणत पंढरींनी फोन ठेवून दिला. विश्वराजांना जैन सरांचं मत आणि म्हणणं पटू लागलं होतं. वडील म्हणून ते बरोबर होते, पण आता शिरीषला कसं सांभाळायचं? त्याला ही गोष्ट कळली असेल का? खुशीने त्याला फोन केला असेल का? आपण लगेच पाहायला हवं. या क्षणी त्याला सगळ्यात जास्त आपलीच गरज आहे आणि दुर्दैवाने आपण त्याच्यापासून फार लांब आहोत. त्याला काही कळलंय का हे तरी निदान जाणून घ्यायलाच हवं. असा विचार करून त्यांनी शिरीषला फोन फिरवला, पण फोन काही लागला नाही. काय ग आनंदी, एवढे सगळे नारळ काढून घेतेस, काय करणार तरी काय आहेस? गिरीशने विचारलं. थोडे विकून टाकणार आणि काहींच्या वड्या करणार, हसत हसत आनंदी म्हणाली. वाव, खोबऱ्याच्या वड्या मला खूप आवडतात. माझी आई एकदम मस्त करते हां खोबऱ्याच्या वड्या. पांढऱ्या पांढऱ्या शुभ्र. विचारानेच गिरीशच्या तोंडाला पाणी सुटलं. पण एवढे नारळ फोडणार कसे? किती ताकद लागत असेल त्याला? गिरीशने विचारलं. अरे नाही, आपल्याकडे मशीन आहे ना. ये, मागच्या खोलीत ठेवली आहे, दाखवते तुला. ते दोघे आत गेले. वा, छानच ग. मी प्रयत्न करून बघू का? बघ, पण सांभाळू ना. उगीच हाताला लागलं तर काका माझ्यावरच चिडतील, असं म्हणत आनंदीने एक नारळ सोलायला त्याच्याकडे दिला. अगं, आमचे बाबा आमच्यावर सोडून बाकी कुणावरच रागवत नाहीत आणि मुलींवर तर नाहीच नाही. पाहिलंस ना, तुझ्याशी किती प्रेमाने बोलतात. आनंदी बेटा, आनंदी राजा. आणि आमच्याशी बोलताना मात्र समोर कुत्रं मांजरं असल्यासारखं करतात. गिरीश म्हणाला. ए, असं काय म्हणतोस? मनाने किती प्रेमळ आहेत काका. हां, थोडे चिडचिड करतात, पण खूप काही रागवत नाहीत हां तुलाही. आणि चिडले तरी तुमच्या काळजीपोटीच ना. त्याचा मुद्दा खोडून काढत आनंदी विश्वराज काकांची बाजू घेऊ लागली. बाई ग, त्यांचा राग अजून तुला माहीत नाहीये. त्यांचा हात एकदा का गालावर बसला की सगळं ब्रह्मांड आठवतं. शिरीष दादाला आठवलं होतं तसं. तो प्रसंग आठवून गिरीश पटकन बोलून गेला. खरं सांगू गिरीश, काका एवढे चिडत असतील यावर माझा विश्वासच बसत नाही. मी तर म्हणते नक्कीच तुमचीच काहीतरी चूक असणार, म्हणून ते इतके रागावले असतील. काय माहीत, दादाचं चुकलं की बरोबर होतं हे येणारी वेळच ठरवेल आता. आपल्याच नादात गिरीश काहीतरी बोलून गेला.
काय रे, काय म्हणालास? समजलं नाही मला, आनंदी म्हणाली. भानावर येत मग त्याने स्वतःला सावरलं. काही खास नाही गं. बरं मला सांग, गिरीश, आता तर तुझं MBA पण करून झालंय. आता पुढचे काय प्लॅन्स? तिने विचारलं. आता काय, बाबा म्हणतील तसं ऑफिसच जॉईन करावं लागणार. आता काही दिवसातच आमचं स्वातंत्र्य संपलं गं आनंदी, असं म्हणून तो खोटं खोटं रडू लागला. अगदी नाटकी आहेस हा तू. तेवढ्यात राऊंड मारता मारता विश्वराज आणि सत्यजित तिथे आले. दोघांच्याही गप्पा चालल्या होत्या. गिरीश तिथे बसूनच आहे आणि मस्तपैकी नारळ पाणी पितोय हे पाहून विश्वराज भडकले. ए, तू अजून इथे काय करतोयस? तुला सांगितलं होतं त्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर जाऊन कोणते रंग द्यायचे ते फायनल कर. बाबांना पाहताच नारळाचं गोड गोड पाणी त्याला औषधासारखं कडवट वाटू लागलं. हो बाबा, जाणारच होतो. तेवढ्यात या आनंदीने हाक मारली. मला म्हणाली नारळ फोडायला मदत कर म्हणून. म्हणून आलो. ए सांग ना आनंदी तू. गिरीश असं म्हणताच आनंदी त्याच्याकडे पाहत राहिली. अच्छा, बरं बरं. मग तिला मदत कर आधी आणि तिथून मोकळा झालास की सरळ कॉन्ट्रॅक्टरकडे जा. आणि आनंदी तू एकटीने नको का करत जाऊस? काही असेल तर या गाढवाला सांगत जा. नाहीतर मला सांगत जा. असाही मी मोकळा बसून असतो. विश्वराज म्हणाले. हो काका, असं म्हणत आनंदीने मान डोलावली. आंदू, आज जेवायला सोलकढी करशील का गं? सत्यजिताने विचारलं. या सगळ्यांना खूप आवडेल. हो करीन की बाबा. पण नारळ एकटीने खवत बसू नकोस हां. नूतनला सांग किंवा मी करीन. मलाही येतं. किंवा मग याला सांग. याला येत नसेल तर शिकवू आपण. विश्वराज म्हणाले. बाबा, मी नाही करणार ते सगळं. वैतागत गिरीश म्हणाला. काय म्हणालास? पुन्हा म्हण. अहो म्हणजे लगेच नाही करणार. आधी कॉन्ट्रॅक्टरकडे जाऊन येतो मग करीन. गिरीश असं म्हणताच आनंदीला खुदकन हसू आलं. ते दोघे पुढे गेल्याचं पाहून आनंदी रागानेच गिरीशला विचारू लागली. काय रे डरपोक, माझ्यावर काय ढकललंस? मग काय करणार? मी असाच टाइमपास करतो आहे हे कळल्यावर ह्या नारळाला सोलतात तसंच बाबांनी मला सोललं असतं, तेही बिन मशीनचं. त्याच्या चेहऱ्यावरची भीती पाहून आनंदीला हसू आलं. खरंच तू एवढा घाबरतोस की उगीच नाटकं करतोयस? खरं तर काका तुला ओरडताना पाहायला मला आवडलं असतं. शी, चान्स मिस केला मी. यावेळेस वाचवलं, पुढच्या वेळेस वाचवणार नाही हा गिरी मी, लक्षात ठेव, आनंदी म्हणाली. ठीक आहे गं, पण आनंदी, तुला तुझे बाबा आंदू म्हणतात. किती छान नाव आहे ना. आणि मला माझी आई गिरी म्हणते. म्हणजे आपण जे काही कांड करतो, जी काही मजा मस्ती झोल जुगाड करतो त्याला आपण आंदूगिरी म्हणू शकतो. मस्त आहे ना आपला हा कोडवर्ड, आंदूगिरी. त्याने बालिशपणे विचारलं. हो छान आहे, पण आता तू जा, कॉन्ट्रॅक्टरला भेट. नाहीतर काकांसमोर ही आंदूगिरी काही कामाला यायची नाही. उठ, आनंदी म्हणाली. डोकं खाजवत मग गिरीश उठला आणि कॉन्ट्रॅक्टरकडे निघाला. मे आय कम इन सर? दरवाजा नॉक करत शार्वीने शिरीषला विचारलं. या शार्वी, बोला, काय अपडेट आहेत? सर, सगळ्या एम्प्लॉईचा डेटा नवीन सॉफ्टवेअरमध्ये टाकून झाला आहे. त्यांचं PF, लोन, सॅलरी, इन्क्रीमेंट सगळ्याचं बायफर्केशन सॉफ्टवेअरमध्ये करून झालं आहे. तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये सॉफ्टवेअर उघडून सगळी फाईल चेक करू शकता. शार्वी म्हणाली. व्हेरी गुड. सगळं काम पटापट केलं तुम्ही. खरंच इम्प्रेस झालोय मी तुमच्यावर. शिरीष म्हणाला. थँक्यू सर. आणि ती तिथेच थांबली. अजून काही बोलायचं होतं का शार्वी? त्याने विचारलं. हो सर, एक सजेशन द्यायचं होतं, कॉन्फिडंटली ती म्हणाली. काय? सर, आपल्या इथे मेडिक्लेमची जी एजन्सी आहे ना, ती तेवढी बरोबर नाही. त्यात बऱ्याच गोष्टी कवर्ड नाहीत. कंपनीकडून मेडिक्लेम थोडंसं बजेट वाढवून आपण आपल्या एम्प्लॉईजला हेल्थ रिलेटेड खूप चांगल्या सोयी देऊ शकतो. नोकरदार माणसांचं कसं असतं ना सर, त्यांचं निम्म्यापेक्षा जास्त आयुष्य नोकरीतच जातं. आपल्या इथे तर काही स्टाफ 20-25 वर्षांपासून आहे. मग त्यांच्या हेल्थची काळजी कंपनीनेच घ्यायला हवी, असं मला वाटतं. प्लीज, यात माझा आगाऊपणा किंवा उद्धटपणा समजू नका. काळजी म्हणून बोलले मी. प्रत्येक वर्षी कंपनी स्टाफला सोन्या चांदीच्या वस्तू देते. त्यापेक्षा या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं तर स्टाफच्या हेल्थच्या दृष्टीने फार बरं पडेल. खरं तर स्टाफच्याही मनात तसंच होतं. मी त्यांचं प्रातिनिधिक मत सांगितलं एवढंच. शार्वी म्हणाली. ओके, तुमचं म्हणणं पटतंय मला. पण हे सगळे डिसिजन मी लगेच घेऊ शकत नाही. आधी मला माझ्या बाबांना विचारावं लागेल. या सगळ्या गोष्टी तेच पाहतात. पुढच्या आठवड्यात ते ऑफिस जॉईन करणारच आहेत. तेव्हा आपण बोलू त्यांच्याशी या विषयावर. शिरीष म्हणाला. नक्की सर, असं म्हणत ती उठू लागली. त्यांच्या बाहेर पडणार तेवढ्यात ती वळली. शिरीषने तिच्याकडे पाहिलं. आणखीन काही? त्याने अदबीने विचारलं. सर,
का कुणास ठाऊक मला असं का वाटतंय की अगदी तुमच्यासारखीच व्यक्ती कुठेतरी पाहिली आहे मी. म्हणजे आवाजही तसाच, साधारण बोलणंही तसंच, पण नक्की आठवत नाही. आता तुम्ही म्हणाल की आपल्यासारख्या दिसणाऱ्या जगात 7 व्यक्ती असतात, पण त्यांचं बोलणं आणि आवाज आपल्यासारखाच असेल असं नाही ना. खरं सांगू, तुम्हाला पाहिल्यापासून तो चेहरा समोर येत नाही म्हणून सारखं चुकल्यासारखं वाटतंय मला. का बरं लक्षात येत नाही आहे असं वाटतंय. पण असो. बरं, आज लंच आणलंय की माझा डबा देऊ? तिने विचारलं. नाही, आज मी घेऊन आलो आहे. थँक्यू, शिरीष म्हणाला. ओके सर. ती केबिनच्या बाहेर पडणार तेवढ्यात शिरीषला गिरीशचा फोन आला आणि तितक्यात शार्वीलाही आठवलं की शिरीष सरांसारखा दिसणारा चेहरा कोणता. पटकन मागे वळून ती बोलून गेली. आठवलं सर, आठवलं. चटकन शिरीष दचकला. मोबाईलच्या स्पीकरवर हात ठेवत म्हणाला, आपण 2 मिनिटांनी बोलूया का? तो फोनवर कुणाशी तरी बोलतो आहे हे लक्षात आल्यावर शार्वीला ओशाळल्यासारखं झालं. ओ सॉरी हां, येते मी, असं म्हणत ती चटकन बाहेर पडली. पण गिरीशने मात्र तो आवाज बरोबर हेरला होता. काय रे दादा, केबिनमध्ये कोण होतं? त्याने विचारलं. तू गप्प बस रे. कोण होतं, काय होतं, त्याच्या चौकशा तुला कशाला? एवढ्या दिवसांनी फोन करतोयस. मी फोन करतो तेव्हा तर तुम्हा सगळ्यांची रेंज गेलेली असते. मी इथे कसा आहे, काय करतोय याची कुणालाही काळजी नाही. तू इथे ये रे, मग तुला मी दाखवतोच. बाबा देतात तो पॉकेट मनी तर तुला पुरत नाही, मग माझ्याकडे मागायला येतोस. दादा 500 रुपये दे ना, मोबाईल रिचार्ज करायचा आहे. दादा आज मित्राचा वाढदिवस आहे, 1000 रुपये दे ना. अशी सारखी माझ्याकडे भीक मागतोस ना, ती आधी बंद करून टाकणार आहे मी. शिरीष खूप भडकला होता. अरे सॉरी दादा, चिडू नकोस, पण खरंच इकडे रेंजचा प्रॉब्लेम असतो. अरे बाबा, आता लोटांगण घालून माफी मागतो. माफ करो, सॉरी, क्षमस्व, एवढ्याच भाषा येतात मला. मग शिरीषलाही हसू आलं. तुझी नौटंकी बस झाली आणि सांग तिथे काय चाललंय. अरे काय चाललंय ते विचारू नकोस, काय चाललंय ते विचार. उद्यापर्यंत घराला कलर लावून होईल, मग मी तुला फोटो पाठवतो, नाहीतर मग व्हिडिओ कॉलच करतो, अर्थात रेंज असली तरच. हां, पण तुला जमलं तर ये ना इथे. अरे खूप मजा येते. गिरीश म्हणाला. हो रे, यायची तर इच्छा आहेच. बघतो कसं काय जमतंय ते. मी ठेवता येते. बरं, ठेवू का फोन? मला एक महत्त्वाची मीटिंग आहे. बाय. असं म्हणून तो फोन ठेवणार तेवढ्यात गिरीशने प्रश्न विचारला. दादा, मगाशी कोणत्या मुलीचा आवाज होता रे? कोणत्या? शिरीषने विचारलं. अरे मगाशी, एक अर्ध्या मिनिटापूर्वी. हां, ती शार्वी. HR डिपार्टमेंटमध्ये नवीन जॉईन झाली आहे. स्मार्ट आहे अगदी. शिरीष कौतुक करत होता. अच्छा, बरंच कौतुक करतोयस तू तिचं. त्याची टर उडवत गिरीश म्हणाला. गप, उगीच काहीतरी बोलू नकोस. खरं तर मी एका वेगळ्याच टेन्शनमध्ये आहे. बोलताना त्याचा आवाज थोडा गंभीर झाला. काय रे दादा, काय झालं? खुशीचं टेन्शन का? गिरीशने विचारलं. हो रे, तिचे बाबा तिला लग्नासाठी फोर्स करतायत. कुणीतरी एक मुलगा पाहिलाय तिच्यासाठी. काय? गिरीशने विचारलं. हो, तसं काळजीचं कारण नाही, कारण खुशीने स्पष्ट नकार दिलाय. आनंदीला घेऊन नूतनताईने किचन मस्त सेट केलं. काकू, आता घर एवढं छान सेट केलं म्हटल्यावर सारखं राहायला यायचं हं तुम्ही इथे. तुम्ही इथे येणार असाल तर आधी आमच्याकडे उतरा. 1-2 दिवस इथेच राहा, मग मी घराची साफसफाई करून देईन, मग तिथे जा. आनंदी म्हणाली. वेडाबाई, आम्ही वरचेवर येणारच, पण त्याचा अर्थ चावी घेऊन जाणार असं नाही. एक चावी तुझ्याकडे सुद्धा देऊन जाणार. तू सुद्धा या घरी मध्ये मध्ये यायचं, इथे राहायचंस. या घरची जबाबदारी सुद्धा तुझीच आहे आता. हे सुद्धा तुझंच घर आहे ना. तिच्या पाठीवरून हात फिरवत नूतनताई म्हणाल्या. 2 दिवसांनी पूजा म्हटल्यावर सत्यजितांची नुसती गडबड चालली होती. गुरुजींना बोलावून घे, सामानाची लिस्ट घे, आंब्याची पानं, केळीचे खांब, सगळं पाहायला हवं. अरे सत्या, एवढी दगदग नको करूस, त्रास होईल तुला. विश्वराजांनी दम दिल्यानंतर सुद्धा सत्यजितांची लगबग सुरूच होती. खालच्या रूममध्ये घराची प्रशस्त खिडकी पाहून सत्यजित म्हणाले. विशू, याच खिडकीत बसून आपण दोघं अभ्यास करायचो, खेळायचो, नाही का रे? सगळ्या जुन्या आठवणी. हो ना, पण बरं झालं, शेवटी तू हे घर करायला घेतलंसच. आनंदाची गोष्ट अशी की हे घर मी माझ्या हयातीत पाहू शकलो. ज्या घरात आपलं बालपण गेलं, ज्या घरात मायेची माणसं होती, ते घर समोरून असं भकास पाहणं फार त्रास देऊन जायचं रे. आणि मुख्य म्हणजे तुझ्या मनातला सगळा गैरसमज दूर झाला, नाहीतर एवढी मोठी गिल्ट ठेवून मी मेलो असतो. सत्यजित म्हणाले. परत सुरू झालं तुझं सत्या.
अलीकडे मी पाहतोय सतत 2-3 दिवस अशी मरणाची भाषा करतोयस. अरे कशाला असं अभद्र बोलतोस? तुला म्हटलंय ना, आता जाताना तू माझ्याबरोबर येणार आहेस. आपण तिथल्या डॉक्टरांकडून तुझी ट्रीटमेंट करून घेणार आहोत. आणि तुला आल्यापासून तुझे सगळे एक्स-रे, स्कॅनचे रिपोर्ट मागतोय. कुठे ठेवले आहेस ते? हे बघ, आता पूजा झाली ना ते सगळे पेपर काढून दे. आपण तिथे ट्रीटमेंट सुरू करू. विश्वराजाने निर्वाणीचं सांगून टाकलं. नको रे विशू, आता माझ्या या जीर्ण देहाला एवढा मोठा प्रवास झेपायचा सुद्धा नाही. त्या घरातून या घरी येईपर्यंतच केवढी दमछाक झाली माझी पाहिलंस ना. सतत खोकल्याची उबळ येते आणि खरं सांगू मला आता जगायचा सुद्धा कंटाळा आलाय. हे असं पडीक जीवन कशाला हवं? खरंच सांगतो विशू, मी जगतोय ते फक्त माझ्या आनंदीसाठी. 1-2 ठिकाणी सांगून ठेवलंय, पण गावात तशी चांगली स्थळं नाहीत रे. गुणी पोर आहे माझी. तुझ्या ओळखीने शहरात एखादा चांगला मुलगा असेल तर पाहशील का? काळजीने सत्यजिताने विचारलं. अरे सत्या, तुला आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का की तू आनंदीची काळजी करणं सोडून दे? ती माझी लेक आहे. तिच्या लग्नाची जबाबदारी तुझी नाही. बाबा रे, तुला उपकार करायचे असतील तर एकच गोष्ट कर. स्वतःच्या तब्येतीची काळजी घे आणि माझ्याबरोबर शहराकडे चल. तू बरा झालास ना की या घरासमोरच प्रशस्त मांडव टाकू आणि लग्न लावून देऊ. विश्वराज असं म्हणताच सत्यजितांचे डोळे चमकले. डोळ्यात आशा दिसली. काय रे, एखादा चांगला मुलगा बघण्यात असला तर बरंच होईल. सत्यजित म्हणाले, हे बघ विशू, माझे दागिने वगैरे कुठे आहेत हे सगळं आनंदीला माहिती आहे. घर वगैरे माझ्या पश्चात तिला मिळेलच. पण एक गोष्ट माझ्या मनात होती रे. आपल्या गिरीशला झाडांची आवड आहे. त्यात त्याला लांब सडक झोका बांधायचा होता. तुझ्या घराच्या अंगणात तर ते शक्य होणार नाही. तुझ्या आणि माझ्या घराच्या मध्ये असलेलं बागायतीचं 4 माडांचा तुकडा मी तुझ्या नावावर करून देतोय. गिरीशला म्हणाव, त्याला वाटेल तशी बाग कर तिथे. बसायला छान झोके कर. बोलता बोलता सत्यजितांना ठसका लागला. ए सत्या, सांभाळून रे, पाठ चोळत विश्वराज म्हणाले. पण ते काळजीत पडले. 2-3 दिवस त्यांनाही फार अस्वस्थ वाटत होतं. काहीतरी अशुभ घडणार याचे संकेत मिळत होते. सत्यजित, अरे त्या गिरीशचं एवढं मनावर नको घेऊस. तो काहीही बोलत असतो. आणि तुला म्हटलं ना, आनंदीच्या लग्नाची तर अजिबात काळजी करू नकोस. तिचं लग्न आपण धूमधडाक्यात करू. गावची सगळी लोक पाहत राहतील की विश्वराज सावताने सून म्हणून लेकच घरात आणली आहे. विश्वराज असं म्हणताच सत्यजित चमकले. होय सत्या, माझ्या थोरल्या लेकासाठी, शिरीषसाठी मी आनंदीचा हात मागतोय तुझ्याकडे. ते ऐकताच सत्यजितांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्यांनी मित्राच्या समोर हातच जोडले आणि तोंडातून शब्द बाहेर पडले. आता खरोखरच माझी काळजी मिटली रे विशू. ते ऐकताच फुलांची परडी घेऊन येणाऱ्या नूतनताई मात्र दारातच थबकल्या. आनंदी त्यांना आवडली नव्हती असं होतं का? अजिबात नाही. तिच्यासारखी गोड मुलगी आपल्या घरात यावी असं कोणत्या आईला वाटणार नाही. पण शिरीषचं काय? तो खुशीवर प्रेम करतो. त्या दोघांनी आपलं आपलं ठरवलंय. मुलीच्या हट्टाखातर जैन साहेब तयार होतीलही. तेव्हा त्या दोघांमध्ये आपण काय यायचं? विश्वराजांची नजर नूतनताईंकडे गेली. अगं नूतन, ऐकलंस का याचं? हा काय म्हणतोय ते? हा म्हणतोय आपल्या घराला लागून असलेला बागायतीचा एक तुकडा तो गिरीशसाठी बाग करायला देणार आहे. अगदी वेडा आहे. अरे लोक इंच इंच जमिनीसाठी भांडतात आणि हा एवढा मोठा तुकडा द्यायला निघालाय. नूतनताई फक्त हसल्या. त्यांना सध्या फक्त शिरीषचीच काळजी होती. शिरीष लग्नाला तयार झाला नाही तर काय होईल या विचारानेच त्यांचे हातपाय थरथरू लागले होते. विश्वराजांचा राग, सत्यजित भाऊजींचं मोडलेलं वचन आणि बिचाऱ्या आनंदीचा निराश दुःखी झालेला चेहरा आपण कसं सहन करणार? एवढं मोठं वचन द्यायच्या आधी विश्वराजांनी आपल्याशी बोलायला हवं होतं. बायको म्हणून या गोष्टीवर चर्चा करायला हवी होती. शिरीष काय फक्त त्यांच्या एकट्याचाच मुलगा आहे? माझा कुणी नाही? बरं विशू, मी जरा घराकडे जातो हां. माझ्या काढ्याची वेळ झाली आहे. सत्यजित म्हणाले. तुला एकट्याला जायला जमेल की येऊ मी? विश्वराजांनी विचारलं. नाही रे, धरून धरून तेवढं जाऊ शकतो मी. सत्यजित म्हणाले. बरं भाऊजी, पेज तुमच्या टेबलावरच ठेवली आहे, तेवढी मात्र खाऊन घ्या. इथली आवराआवर करून येतोच आम्ही. नूतनताई मायेने म्हणाल्या. वहिनी, तुम्ही आल्यापासून सगळं आयत्या हातात मिळतंय. तुम्ही काळजी करू नका, आरामात या. तिथून येताना सत्यजित थकलेले वाटत होते, पण जाताना मात्र तरतरीत झाले. मिळालेल्या बातमीने त्यांच्या अंगावर मूठभर मांस चढलं होतं आणि चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
याच आनंदाला नजर लागू नये म्हणजे झालं, असा विचार नूतनताईंच्या मनात येऊन गेला. सत्यजित बाहेर गेल्यानंतर विश्वराज खांद्यावर हात टाकत म्हणाले, काय राणीसाहेब, कसं काय वाटतंय? घर छान झालं ना आपलं? किचनचं वगैरे सगळं तुझ्या मनासारखं झालंय ना? विश्वराजांनी असं म्हणताच नूतनताई चिडल्या. खरंच माझ्या मनाची एवढी काळजी आहे तुम्हाला? त्यांचा रागावलेला चेहरा पाहून विश्वराज एकदम घाबरलेच. का गं, असं का म्हणतेस? कोणती गोष्ट तुझ्या मनाविरुद्ध केली मी? नूतनताई काही बोलल्या नाहीत. तिच्या हनुवटीला हलकेच वर उचलत विश्वराजांनी पुन्हा तोच प्रश्न केला. नूतन, काय झालं? तरीही नूतनताई शांतच. विश्वराज अधिक काळजीत पडले. हे बघ नूतन, जगात मी कुणालाही घाबरत नाही. अगदी वाघ जरी समोर आला तरी भिणार नाही मी. घाबरतो फक्त एकाच गोष्टीला, तुझ्या रागाला. तू चिडलीस ना की मला काही सुचत नाही. काय झालंय सांग ना. विश्वराज म्हणाले, तुम्हाला आमच्या मनाची पर्वा नाही. आपलं आपलं करून मोकळं होता. नूतनताई म्हणाला, म्हणजे काय म्हणायचंय तुला? पुन्हा एकदा विश्वराजांनी विचारलं. शिरीष आणि आनंदीच्या लग्नाचं वचन सत्यजित भाऊजींना देऊन सुद्धा टाकलं. तुम्हाला माझ्याशी बोलावं असं वाटलं नाही? शिरीषला विचारावं असं वाटलं नाही? एरवी असं ठरवलं असतं तर आम्हाला आनंदच झाला असता. पण आता गोष्ट वेगळी आहे. शिरीषचं खुशीवर प्रेम आहे आणि तुम्हाला माहिती आहे ते. तिचंही त्याच्यावर आहे. त्या दोघांना लग्न करायचं आहे. आपण असं मध्ये येणं बरोबर दिसतं का? नूतनताई असं म्हणताच विश्वराज भडकले. मुलांची काळजी फक्त तुलाच आहे का नूतन? म्हणे तिचं त्याच्यावर प्रेम आहे. अगं ती लग्नाला उभी राहिली सुद्धा. हो हो, तुझ्या लाडक्या लेकाला सोडून दुसऱ्या मुलाबरोबर ती लग्नाला उभी राहिली. जैन साहेबांनी ठरवलं तिचं लग्न. विश्वराज असं म्हणताच नूतनताईंच्या हातातली परडी खाली पडली. काय? हो नूतन, खोटं नाही गं बोलत मी. मी पाषाण हृदयी नाही. मला माझ्या मुलांची चिंता आहे. तुम्हा सगळ्यांना माझा राग दिसतो, पण त्या रागामागची काळजी मात्र दिसत नाही. आपला शिरीष साधा आहे. प्रेमभंगाचं दुःख पचवणं त्याला खूप कठीण जाणार आहे. आता त्याला कुणीतरी सावरणारं हवं आणि त्याला सांभाळण्याचं, सावरण्याचं, जपण्याचं काम फक्त आनंदीच करू शकते असं मला वाटलं. तिच्यासारखी गोड मुलगी मी अजून तरी पाहिलेली नाही. तुला आवडत नाही का आनंदी? त्यांनी विचारलं. नूतनताईंचे डोळे भरून आले. हे जर खरं असेल ना तर तुमचा निर्णय अगदी योग्य आहे. मी तुम्हाला खूप चुकीचं समजले हो. मला क्षमा करा, असं म्हणत त्या रडू लागल्या. बायकोला थोपटत मग विश्वराजांनी धीर दिला. ही गोष्ट अजून शिरीषला माहिती आहे की नाही माहीत नाही. त्याला नुकताच फोन केला होता. त्याच्या बोलण्यावरून तरी त्याला तसं काही कळलेलं दिसत नाही असं वाटतंय. मी विचार करतोय पूजेचं निमित्त सांगून उद्याच त्याला इथे बोलावून घेतो. म्हणजे त्याला खरं काय ते सांगता येईल. आपण सगळे असताना ही गोष्ट कळल्यावर तेवढा धक्का बसणार नाही त्याला. एकदा का त्याने सत्य स्वीकारलं की मग त्याच्याकडे आनंदीचा विषय काढू. आता तरी राग गेला ना माझ्यावरचा नूतन? विश्वराजांनी विचारलं. नूतनताई हसल्या. खरंच हो, आम्ही बायका नवऱ्याचं मन जाणायला कधी कधी कमीच पडतो. संध्याकाळी नूतनताईंनी शिरीषला फोन केला. काय रे, ऑफिसमधून निघाला नाहीस अजून? हे काय आई, निघतोच आहे. बरं आहेस ना तू? अंदाज घेत नूतनताईंनी विचारलं. हो ग आई, बरं आहे. गिरी सांगत होता घरचं काम पूर्ण झालंय. आज व्हिडिओ कॉल करून घर दाखवणार आहे तो. मी पण खूप एक्सायटेड आहे, म्हणून आता वेळेवरच घरी निघतो. शिरीष म्हणाला. अरे शिरीष, बाबा म्हणत होते पूजेला तू इथे यायला हवं. त्यांनी सांगितलंय की असंही उद्या शनिवार आहे, ऑफिसला सुट्टीच असणार आहे. त्यामुळे तू उद्या पहाटेच निघ आणि गावी ये. 2 दिवस आपण राहू, सोमवारकडे निघू. पूजेसाठी तू हवाच. नूतनताई म्हणाल्या. ए आई, मी काय म्हणतो, या रविवारी ना पंकजचा बर्थडे आहे. आम्ही पार्टी करणार आहे गं. मी नाही आलो तर नाही का चालणार? पुढच्या वेळेस येईन ना नक्की. असं म्हणताच नूतनताई जरा गोंधळात पडल्या. शिरीष सहसा हट्ट करत नाही. त्याला नकार कसा द्यायचा विचार करत असतानाच मागून विश्वराज आले. नूतन, फोन माझ्याकडे दे. नाईलाजाने मग नूतनताईंना फोन विश्वराजांकडे द्यावा लागला. काय झालं शिरीष, काय प्रॉब्लेम आहे? करड्या आवाजात विश्वराजाने विचारलं. काहीच नाही बाबा, अडखळत तो म्हणाला. ठीक आहे, मग उद्या पहाटे गाडी घेऊन इथे यायचं. गाडी तू ड्राईव्ह करू नकोस, ड्रायव्हर काकांना सांगितलंय मी. संध्याकाळी 3:30-4 पर्यंत पोहोचील इथे, तेव्हा भेटू उद्या. ठेव फोन, विश्वराज म्हणाले. बाबा, मी नाही आलो तर नाही का चालणार? का? विश्वराजाने विचारलं. अहो, रविवारी पार्टीला जायचं होतं. घाबरत घाबरत शिरीषने विचारलं. पूजा महत्त्वाची की पार्टी? उद्या सकाळी 6 वाजता तयार रहा. ड्रायव्हर काका 6 पर्यंत येतील. संध्याकाळी भेटू.
पुढचं काही न विचारता त्याला काहीच बोलू न देता विश्वराजाने फोन ठेवला. खरं तर असं कठोर वागताना त्यांनासुद्धा त्रास होत होता. पण यावेळेस शिरीषला कोणतीही ढील द्यायची नव्हती. चुकून जरी त्याला ती बातमी तिथे कळली असती तर त्याला तिथे सावरणारं कोणी नव्हतं. तो इथे यायलाच हवा. मुलं आपल्याबद्दल काय विचार करतायत यापेक्षा आपण मुलांचा किती विचार करतोय हे त्यांना जास्त महत्त्वाचं वाटलं. म्हणून मी असं बोललो. हा नूतन, बायकोने काही प्रश्न विचारायच्या आधीच विश्वराजाने स्पष्टीकरण देऊन टाकलं. नाही हो, तुम्ही स्पष्टीकरण देऊच नका. तुमच्या मनात काय कालवाकालव चालली आहे हे समजतंय मला. माझी अवस्थासुद्धा काही वेगळी नाही. पण काय हो, या सगळ्याची आनंदीला कल्पना आहे का? ती होईल ना तयार लग्नाला? तिने तर अजून शिरीषला पाहिलंसुद्धा नाही. नूतनताई असं म्हणताच विश्वराजसुद्धा काळजीत पडले. मीही त्याचा विचार केला होता. पण तू तिच्याशी शांतपणे बोल. आपण सगळे मिळून तिला समजावू. तिच्या मनाचा कल घेऊ. हे बघ नूतन, मुलांच्या मनाविरुद्ध करायचं नाही आपल्याला. आपला हेतू त्यांचं भलं व्हावं एवढंच आहे. पूजा होऊन जाऊ दे, मग वेळ काळ पाहून तिच्याशी बोलून घे. ठीक आहे, नूतनताई म्हणाल्या. तोपर्यंत शिरीषसुद्धा इथे आलेला असेल. त्या दोघांची तोंड ओळख झालेली असेल. नूतनताईंचं म्हणणं विश्वराजांना पटलं. पूजेची सगळी तयारी चालू होती. आनंदी बिचारी घरी येऊन सरळ कामालाच लागायची. अर्थात गिरीशसुद्धा खूप काम करत होता. दोघं जाऊन सामान घेऊन येत होते. ते जागच्या जागी लावत होते. शिरीष दादा पूजेला येणार कळताच गिरीशला आनंद झाला होता. आपल्या भावाला काय काय दाखवायचं, त्याला काय काय मजा सांगायची याचाच तो विचार करत होता. तुला माहिती आहे आनंदी, दादा आणि मी दोघंच क्रिकेट खेळायचो. पण मी खूप चिटिंग करायचो. मी आऊट झालो तरी बॅट सोडायचो नाही. दादाला ते कळायचं, पण तोही कधी तसं दाखवायचा नाही. मला 2-3 वेळेस बॅटिंग करायला द्यायचा. आम्हाला तसे मित्र आहेत. पण माझं आणि दादाचं बॉन्डिंग खूप छान आहे. आम्ही दोघं असलो की आम्हाला तिसऱ्या कोणा मित्राची गरजच लागत नाही. अगदी गोड आहे माझा दादा. गिरीश भावाचं कौतुक करत होता आणि आनंदी कौतुकाने ते कौतुक ऐकतसुद्धा होती. फोन आल्यानंतर शिरीष 2 क्षण नाराज झाला. पार्टी हुकणार म्हणून त्याला जरा खराबच वाटलं. पण ज्या अर्थी आई आणि गिरीश एवढं कौतुक करतात त्या अर्थी तिथे नक्कीच मजा येत असणार. आणि बाबासुद्धा आपल्याला मिस करत असणार. म्हणून तर त्यांनी आग्रहाने ये असं सांगितलं. जाऊया, 2 दिवसांचा तर प्रश्न आहे. असंही मलासुद्धा चेंज हवाच आहे. त्याने खुशीला मेसेज टाकला. खुशी, इज एव्हरीथिंग ऑल राईट? टुडे गोइंग टू नेटिव्ह प्लेस. त्याने वाट पाहिली पण मेसेजचा काही रिप्लाय आला नाही. उगीच फोन नको करायला. तिला प्रॉब्लेम व्हायला नकोत. चला आपण तर निघूया असं म्हणतो बाहेर पडला. सगळा स्टाफ निघून गेला होता. शार्वी मात्र अजूनही काम करत होती. शार्वी, तुम्ही गेला नाहीत? शिरीषने विचारलं. हे काय सर, निघतच होते. आपल्या मेडिकल टूलमध्ये बीपीचं मशीन मागवलं ना, त्याचीच एंट्री करत होते असं म्हणत तिने टेबलावरची सगळी आवराआवर काढून टाकली. चला मी तुम्हाला ड्रॉप करतो. कुठे जायचं आहे तुम्हाला? सर, आज ना खरं तर मला माझ्या मैत्रिणीकडे जायचं होतं, पार्ल्याला. ओके, नो प्रॉब्लेम, ऑन द वेच आहे मला, तो म्हणाला. पण नक्की चालेल ना सर? तसं तर मी ऑटो करूनही जाऊ शकते, ती म्हणाली. शार्वी, बॉस आणि एम्प्लॉईने बॉसच्या गाडीतून एकत्र प्रवास केलेला चालतो आपल्या कंपनीला, हसत हसत तो म्हणाला. तीही हसली. एकत्र लंच करण्यावरून तिने मारलेला तो डायलॉग तिला आठवला. ओके सर, चला. त्याने गाडी स्टार्ट केली. बरं मला सांगा, माझ्यासारखा चेहरा असणारा व्यक्ती आठवला का तुम्हाला? हो हो सर, परवाच आठवलं मला. त्या मुलाला तसं तर मी ओळखत नाही, पण काही दिवसांपूर्वी त्याच्याशी भांडण मात्र झालं होतं, ती म्हणाली. तुम्ही आणि भांडण? विश्वासच बसत नाही माझा. हो सर, मुद्दाम नाही केलं मी. मी आणि माझी मैत्रीण काही दिवसांपूर्वी आजीकडे गावी चाललो होतो. मी ड्राईव्ह करत होते. हा मुलगा सारखा सारखा मला ओव्हरटेक करत होता. मध्ये मध्ये येत होता. माझं लक्ष विचलित होत होतं. तो पुढे निघून गेला. आम्ही मागे राहिलो. पण पुढे काही अंतरावर चुकून माझ्याकडून नेमकी त्याचीच गाडी डॅश झाली. अगदी वाईट भाषेत हा मुलगा बोलायला लागला माझ्याशी. मग मीही त्याच्याबद्दल बढवून चढवून सांगितलं की हा आमच्याच गाडीचा पाठलाग करत होता म्हणून. ते ऐकताच शिरीष हसू लागला. पण हे बढवून चढवून तुम्ही कुणाला सांगितलं? शिरीषने विचारलं. अहो, त्याच्याबरोबर त्याचे आई बाबा होते. आई अगदी शांत होत्या आणि बाबा अगदी जेंटलमॅन. त्या सरांनी आपल्या मुलाला चांगलं खडसावलं आणि मला सॉरी म्हणायला सांगितलं. तो मुलगा अगदी तुमच्यासारखा दिसत होता. दिसायला तुमच्यासारखा असला, आवाज तुमच्यासारखा असला तरी तुम्हा दोघांमध्ये, तुमच्या स्वभावामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. तुम्ही कुठे, तो कुठे?
तिच्या बोलण्यावर शिरीषला पण हसू आलं. अरे बापरे, मग ड्रायव्हिंग करताना मलासुद्धा काळजी घेतली पाहिजे, नाहीतर आमचीसुद्धा कंप्लेंट होईल कुठेतरी. तो चेष्टेने म्हणाला. सर असं काय म्हणता, एवढी काही वाईट नाही मी. जराशा खोट्या खोट्या रागाने ती म्हणाली. गंमत केली हो. तो मुलगा तुम्हाला आठवलं ते बरं झालं, नाहीतर एखादी गोष्ट आठवली नाही की मग इरिटेशन होतं. बरोबर ना, त्याने विचारलं. ती हसली. बरं शार्वी, कदाचित सोमवारी मी येणार नाही ऑफिसला. देशपांडे सरांना मी मेसेज टाकला आहे, तुम्हालाही सांगून ठेवतो. काही महत्त्वाच्या सिग्नेचर वगैरे असतील तर मंगळवारी येऊन करेल. शिरीष म्हणाला. अचानक सुट्टी? काही प्रॉब्लेम तर नाही ना सर? सॉरी हां, पर्सनल प्रश्न विचारला. ती असं म्हणताच तो म्हणाला. अहो नाही, प्रश्नही पर्सनल नाही आणि उत्तरही पर्सनल नाही. मी गावी जातोय, तिथल्या घरी पूजा आहे. ओके सर, हॅपी जर्नी. थँक्यू. पारला आलं होतं. पुन्हा एकदा थँक्यू म्हणून ती निघून गेली. घरी येऊन शिरीषला लगेच बॅग भरायची होती. उद्या लवकरच निघायचं होतं ना. त्याच्या प्रवासाची आणि आयुष्याची गाडी आता वेगळ्याच वळणावर लागणार होती हे त्याला कुठे माहीत होतं. पुढे कथा खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तेव्हा उद्याचा भाग नक्की ऐका.